1 कप बेसन पीठ घेऊन ते चाळून घ्यायचं. ज्या कपाने बेसन पीठ घेतलं आहे त्याच कपाने 1.5 कप पाणी घालून पिठातील गुठळ्या मोडून घ्यायच्या. नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात मिरची घालायची, लसूण घालायचा, 1 इंच आलं घालायचं, पाव चमचा जिरं घालायचं आणि हे सर्व पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेलाच्या पळीने 1.5 पळी तेल घालायचं. तेल तापलं की मोहरी घालायची, जिरं घालायचं, वाटून घेतलेलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं आणि परतून घ्यायचं. पाव चमचा हिंग घालायचा. नंतर तयार करून ठेवलेलं बेसनाचं मिश्रण घालायचं. हे मिश्रण अशा प्रकारे घट्ट होईपर्यंत एकसारखं सतत हलवत राहायचं. घट्ट झाल्यानंतर झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं. पोळपाटाला तेल लावून घ्यायचं. 2-3 मिनिटांनी कढईतील तयार झालेलं बेसन पोळपाटावर घालून घ्यायचं आणि चमच्याने पसरून घ्यायचं किंवा वाटीला तेल लावून अशा पद्धतीनं जेवढी वडी जाड हवी तेवढं पसरून घ्यायचं आणि त्याच्या कापणीच्या आकारात वड्या कापून घ्यायच्या. वरून भाजलेली खसखस टाकायची, किसलेलं खोबरं घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या कापून घ्यायच्या. तयार झाल्या आहेत मस्त टेस्टी थापी वड्या.